नमस्कार. मी देवहूती कांचापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली. घर फुटलं की इस्टेटीवरून भांडणं होऊ लागतात. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अशीच भांडणं सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांकडून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खेचून घेतल्यानंतर काका पुतण्यांमधला राजकीय संघर्ष आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे बँक खाते आणि मुंबईतील बॅलेट पियर येथील मुख्यालय आपल्याकडे खेचून घेण्यासाठी दोन्ही बाजूंचे नेते मैदानात उतरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ बँक खाते, त्यातले व्यवहार यावरचं नियंत्रण मिळवणं, तसंच महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयावर ताबा मिळवण्यासाठी नवा संघर्ष सुरू झालाय. लोकसभा निवडणूक अधिकृतरित्या जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचं बँक खातं आणि मुख्यालय आपल्या ताब्यात यावं यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कायदेशीर हालचाली सुरू केल्यात. त्यांना रोखण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तयारीत आहे. अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचं खातं असलेल्या बँकेला एक पत्र पाठवलंय. यामध्ये आपल्या परवानगीशिवाय बँकेच्या खात्यातून कोणतेही आर्थिक व्यवहार केले जाऊ नयेत अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली होती. तेव्हा ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी शिवसेना पक्षाच्या बँक खात्यातून 50 कोटी रुपये काढून घेतल्याची सुद्धा चर्चा आहे. त्याची इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने चौकशी देखील सुरू केली. नेमका तसाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बँक खात्याबाबत घडू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अजित पवार गटाने बँकेला पत्र पाठवून शरद पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाच्या बँक खात्याशी संबंधित कोणतेही व्यवहार करून देऊ नये यासाठी बँकेला पत्र पाठवल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय असलेले बॅलेट पियर येथील कार्यालयही ताब्यात घेण्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न आहेत. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गट हाच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे बँक खाते आणि बॅलेट पियर येथील मुख्यालय अजित पवार गटाला मिळणे अपेक्षित होतं, परंतु त्या दृष्टीने कोणत्याही हालचाली घडल्या नव्हत्या. आता अजित पवार गट लोकसभा निवडणुकीपूर्वी बॅलेट पियर येथील राष्ट्रवादीचे कार्यालय आपल्या ताब्यात घेऊ शकतो. तसं झालं तर शरद पवार गट आक्रमक होईल आणि अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही मध्ये संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे.